महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये आज युतीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या मदतीला धर्मपीठ आता मैदानामध्ये उतरल्याची चर्चा आहे। शांतिगिरी महाराज यांचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहे। औरंगाबादमध्ये अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिल्यानंतर शांतिगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये युतीला पाठिंबा जाहीर केलाय। मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिक किंवा औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवणार म्हणून लोकसभा निवडणूक लढवण्याची शांतिगिरी महाराज यांची इच्छा होती। मात्र लोकसभेच्या निवडणुकीत न उतरता नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी नाशिकमध्ये आम्ही युतीला पाठिंबा देत असल्याचं शांतिगिरी महाराज यांच्या वतीने त्यांच्या भक्तांनी सांगितलं। जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी म्हणून शांतिगिरी महाराज यांची ओळख आहे। नाशिक आणि औरंगाबादमध्ये महाराजांचा मोठा प्रस्थ आहे। नाशिकमध्ये आज झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना आम्ही पाठिंबा देत असल्याचं शांतिगिरी महाराजांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। 2014 ला सुद्धा देशाला एक सक्षम पंतप्रधान मिळावा म्हणून नरेंद्र मोदींचे हात बळकट त्यावेळी सुद्धा बाबाजींनी केले आणि येणाऱ्या 5 वर्षांमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून यांच्या हातामध्ये देश दिला पाहिजे असा ठाम विश्वास बाबाजी आणि पूर्ण भक्त परिवाराचा असल्यामुळे या मूळ निकाषावर या प्रमुख निकाषावर हेमंतप्पा गोडसे यांना नाशिकमध्ये येत आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे। या संपूर्ण नाशिक लोकसभेमध्ये जवळजवळ लाखपेक्षा जास्त भक्त परिवार या जय बाबाजी परिवार आहे आणि निश्चितच त्यांचं कार्य निश्चितच सामाजिक असतं, समाजासाठी असतं आणि म्हणून मला निश्चित खात्री का आपल्याला निश्चितच या लोकसभेमध्ये आपल्याला त्यांची मदत होईल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।